आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे काय केलंय तुम्ही? अरे झाली काय मस्त रस्सा भाजी झाली ना। अहो रस्सा भाजी कुठली फुलकवणी केलीये तुम्ही? काय जेव्हा भाजीत पाणी जास्त होतं ना तेव्हा माझी आई म्हणते फुलकवणी केलीये। किती पाणी घातलंय तुम्ही? नव्हतं टाकायचं का? अहो पण तुम्हीच तर बोला पाणी टाका आणि मी काय फक्त एक तांब्याभरच पाणी टाकलं, जास्त नाही टाक। सिद्धिराज मी तुम्हाला सांगितलं होतं की पाणी घाला, तर तुम्ही माझ्या भाजीवरच पाणी फिरवलंय। ओ सॉरी एक काम करतो, काहीतरी करतो मी। नाही म्हणजे तुम्ही आता काही करू नका। तुम्ही करा मी गप्पा बसतोय। बस तांदूळ निवडत आहे का? तुम्ही काही करू नका। मी काय नाही करत। जास्त झालंय का पाणी? मी करते। थोडं कमी जा। तुम्ही या पातेल्याकडे बघूही नका बरं का, शांत बसून राहा। आई, हे आई काय सुगंध येतोय भाताचा? भात बनवलायस ना? मिसळ पाव आहे आज। काय सुगंध येतोय भाताचा? अगं आपण तो मौसूद गुरगुट्या भात करतो बघ। नाही ती खिचडी करतो बघ आपण, काय म्हणतात त्याला? हा सरभरीत खिचडी। हा ती तसाच वास येतोय भाताचा। काय सुवास येतोय भातात। अरे कधी न जेवल्यासारखा काय करतोयस? पुन्हा त्यांना टीव्हीचं जर कौतुक केलास ना माझ्या समोर, तर तिच्या सोबत अंगणात तुला जेवायला बसवेन, कळलं? ही अवलक्षणात काय काय पुढे रंग बदलणार आहे कुणास ठाऊक। ही आपलं घर फोडल्याशिवाय राहणार नाही। एका आईपासून तिचा मुलगा हिरावून घेतलायस तू भावना, तुझं कधीही चांगलं होणार नाही। एका आईचा तळतळाट आहे तुला। आता मी माझ्या मुलासाठी तळमळते, तशीच तू सुद्धा तुझ्या मुलीसाठी तळमळशील, हा शब्द आहे माझा। झालं का तयार जेवण? अजून 15 ते 20 मिनिटं लागतील। काय 15-20 मिनिटं? हो खूप वेळ लागेल। अहो पोटात कावळे ओढायला लागले तो काही होऊ नाही शकत का? फास्ट काहीतरी करू नाही शकत तुम्ही? म्हणजे होत असेल तर बघा। झाली 15 मिनिटं। बघा नाही ओढून बघा नाही।
काय सुवास सुटलाय हो मॅडम, वा 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 वा. मानलं होतं मला, म्हणजे तुम्ही ना एकदम ते मास्टर शेफ सारखे निघालात हो. म्हणजे बिघडलेली गोष्ट एका झटक्यात नीट केली तुम्ही. मस्तच. म्हणजे मला आता रोज रोज नवीन नवीन पदार्थ खायला मिळणार आहेत. नवीन नवीन वगैरे काही नाही हा. तुमच्या कृपेमुळे काही दिवस तरी हेच खावं लागणार आहे आपल्याला. का? का म्हणजे काय, तुम्ही इतकं पाणी घातलं होतं भाजीत की त्यात 8 ते 10 माणसं खातील एवढा भात झालाय आता. तुमच्या कृपेमुळे काही दिवस तरी हेच. काय सांगता, असं का? 4-5 दिवस अजून हाच पा. आता काय आलिया भोगासी असावे सादर, करावा आदर बायकोचा. साफ करायला लावली. बरं केलं. सासूबाईंनीच कल्पना दिली. काय सांगते आई, तुम्ही घातलेला गाव. हळूहळू ऐकेल. तुम्ही घातलेला गाव ना चांगलाच वरमी लागलाय बरं. तुला सांगते मी, नाही ते PF चे पैसे आले ते बरं झालं. नाही म्हणजे सुचलंच आम्हाला. तसंही संतोषला अद्दल घडवणं गरजेचंच होतं. काही कामाची नाही. लक्ष्मी, पण एक लक्षात ठेव, त्याला कितीही त्रास झाला कंबर कशाला उगाच ते अंगण झाडायला गेली काय माहित. आणि ही विणा बायको म्हणून काही कामाची नाही का. हा मुलगा काही आपल्याला बोलू देणार नाही. मला वाटतं मलाच थोडस बोलून यायला हवं. काय रे देवा. काय रे संतोष, काय झालंय तुला? अख्खं घर डोक्यावर घेतलंयस तू. आता तुला माझी आठवण येते आई. हा आई ग, एवढी कशी निष्ठुर झालीस तू. काय झालं एवढं? तुझ्या पोटच्या पोराची कंबर धरली आहे तरी तुला त्याचं काहीच वाटत नाही. खूप दुखते काही कंबर. कंबर दुखते? हो. अरे तुझ्या कंबर दुखीवर रामबाण उपाय आहे माझ्याकडे. कुठला उपाय? काय करणार आहेस आई तू? म्हणजे मसाज करून देणार आहेस का गरम पाण्याची पिशवी ठेवणार आहेस? सांग ना आई, खूप दुखते कंबर. सांगते. हा आई अगं उपाय काय आहे? ही पण अशीच निघून गेली, ती वीणा पण अशीच निघून गेली. आई ग, दुखते ग कंबर आई. संतोष पण ना, मी सांगते. काय म्हणतोय? अहो हा. फोन. हॅलो. हा बोला साहेब बोला. अगो नाही, काय हो. पाऊस आणि चिखल माहितीये, माझे असं नुसती साडी खाल. बोलतोय ना फोनवर. लक्ष्मी निवास